नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. मागील भागात आपण दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्रीशैल्यमच्या मल्लिकार्जुनाविषयी माहिती जाणून घेतली. आज आपण तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनच्या महाकालेश्वराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे आणि ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, ज्यांना शिवाचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते. हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील प्राचीन उज्जैन शहरात स्थित आहे. हे मंदिर पवित्र क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेले आहे. असे मानले जाते की लिंग रूपातील पीठासीन देवता शिव स्वयंभू आहेत, जे स्वतःतून शक्तीच्या धारांचा स्रोत आहेत, तर इतर प्रतिमा आणि लिंग विधीपूर्वक स्थापित केले जातात आणि मंत्रशक्तीने युक्त केले जातात. महाकालेश्वराची मूर्ती दक्षिणामूर्ती मानली जाते. याचा अर्थ ती दक्षिण दिशेला तोंड करून उभी आहे. तांत्रिक शिवनेत्र परंपरेने राखलेली ही एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे, जी 12 ज्योतिर्लिंगांपैकी केवळ महाकालेश्वर येथेच आढळते. महाकाल मंदिराच्या गर्भगृहाच्या वर ओंकारेश्वर महादेवांची मूर्ती प्रतिष्ठित आहे. गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्व दिशांना अनुक्रमे गणेश, पार्वती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत, तर दक्षिण दिशेला शिवाच्या वाहन नंदीची प्रतिमा आहे. मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वराची मूर्ती आहे, जिचे दर्शन फक्त नागपंचमीच्या दिवशीच घेता येते. या मंदिराला 5 स्तर आहेत, ज्यापैकी एक भूमिगत आहे. हे मंदिर एका विशाल प्रांगणात स्थित आहे, जे एका तलावाच्या जवळ असून मोठ्या भिंतींनी वेढलेले आहे. मंदिराचा शिखर सुंदर मूर्तिकामाने अलंकृत आहे. असे मानले जाते की इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे येथे देवतांना अर्पण केलेला प्रसाद पुन्हा अर्पण केला जाऊ शकतो. वेळेचा अधिपती असलेले भगवान शिव उज्जैन नगरीत त्यांच्या संपूर्ण तेजाने राज्य करतात. उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. कालभैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते. मंदिर हे शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे आणि मंदिर परिसराभोवती साधू दिसू शकतात. मंदिराच्या आवारात वटवृक्ष आहे आणि झाडाखाली शिवलिंग आहे. भारतातील इतर ज्योतिर्लिंग देवस्थानाप्रमाणे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराशी संबंधित एक छोटी पण महत्त्वपूर्ण आख्यायिका आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख महाभारत, पुराणे आणि कालिदासाच्या साहित्यकृतींमध्ये आढळतो. स्कंद पुराणानुसार उज्जैनमध्ये एका ब्राह्मण कुटुंबावर राक्षसांनी अत्याचार सुरू केल्यावर त्यांनी महादेवाची उपासना केली. त्यांच्या भक्तीला प्रतिसाद म्हणून भगवान शिव स्वतः प्रकट झाले आणि त्या राक्षसांचा संहार करून येथे कायमस्वरूपी स्थायिक झाले. याच कारणामुळे त्यांना महाकाल हे नाव प्राप्त झाले, म्हणजेच कालावरही विजय मिळवणारा देव. ज्योतिर्लिंग ही सर्वोच्च अखंड वास्तविकता आहे, ज्यामधून शिव अंशिक रूपाने प्रकट होतात. मंदिर परिसरावर इल्तुतमिशने 1234 ते 35 मध्ये उज्जैनवर आक्रमण करताना विध्वंस केला होता. ज्योतिर्लिंग खंडित करण्यात आले आणि असे मानले जाते की आक्रमणाच्या वेळी चोरून नेलेली जलाधारी यासह ते जवळील कोटीतीर्थ कुंड मध्ये फेकण्यात आले. नंतर मराठा दिवाण रामचंद्र बाबा सुखथांकर यांनी त्याचे पुनर्निर्माण आणि पुनरुज्जीवन केले. यानंतर जलालुद्दीन खिलजी आणि अल्लाउद्दीन खिलजी यांनी पुन्हा या मंदिरावर हल्ला केला. या मंदिरात एक शिवलिंग आहे, जे महाशिवरात्री दरम्यान हजारो पर्यटकांना या धार्मिक स्थळाकडे आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंदिराच्या मैदानावर मोठा मेळा भरतो. मंदिराची भस्म आरती ही पाहण्यासारखी आहे. ही आरती पहाटे 4 वाजता होते. ही आरती पाहण्यासाठी भक्तांना अनेक नियमांचे पालन करावे लागते. मंदिर पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत भाविकांसाठी खुले राहते. थोडक्यात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे केवळ एक तीर्थस्थळ नाही, तर ते अनादी काळापासून भारतीय संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. हे मंदिर श्रद्धा, भक्ती आणि ऐतिहासिक वारसा यांचे प्रतीक आहे.
महाकाल म्हणजेच संहार करता, परंतु भक्तांसाठी तो सदैव रक्षण करता आहे. कालावरही विजय मिळवणारा हा महादेव मानवाला जीवनातील सत्य आणि अनित्येची जाणीव करून देतो. म्हणूनच जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना महाकालच्या स्मरणानेच मनाला उभारी मिळते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण चौथे ज्योतिर्लिंग म्हणजेच खांडवाच्या ओंकारेश्वराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. हर हर महादेव.